हॅलो स्टुडंट्स, विंग्स टेक अकॅडमी वर्धामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महाट्रान्सको टेक्निशियन 4 पदाच्या नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्याची जी वॅकन्सी आहे किंवा त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते येत्या काही दिवसामध्ये येणार आहे. म्हणजे जे परीक्षा होईल त्या परीक्षेसाठी आपल्याला जवळपास 80 ते 90 दिवस आहे. मग या 80 ते 90 दिवसात आपला एक्झामचा प्लॅनिंग कसा असायला पाहिजे, त्याचा अभ्यास कसा करायला पाहिजे ते सगळं आपण या ठिकाणी बघणार आहे. तर आता सगळ्यात आधी हा आपला एक इंट्रोडक्शन व्हिडिओ असणार आहे महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ पदासाठी. तर आता याच्यामध्ये जसं एज्युकेशन आहे तर एज्युकेशन काय असणार आहे या पदासाठी, तर 10th पास आवश्यक आहे आणि ITI इलेक्ट्रिकलमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे एज. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा फॉर्म भरू तर त्या फॉर्मसाठी आपण एलिजिबल आहे का, आपल्याला एज किती आवश्यक आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये तर सगळे इलिजिबल असणारच. एजमध्ये कसं आहे की एक ओपन कॅटेगरी येतं आणि एक नॉर्मल कॅटेगरी. ठीक आहे. तर ओपनसाठी जे वय दिलेलं आहे ते 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही हा महाट्रान्सको टेक्निशियन पदाचा फॉर्म भरू शकता. आणि कॅटेगरीमध्ये जर असेल तर कॅटेगरीमध्ये 38 इयर्सपर्यंत हा फॉर्म भरता येईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम पॅटर्न. तर महाट्रान्सको टेक्निशियन 4 याच्यासाठी जे एक्झाम डिपार्टमेंट घेईल तर ती एक्झाम कुठल्या पॅटर्नमध्ये असेल ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिला जो सिलेबस असणार आहे तो आहे इलेक्ट्रिकलचा. त्यालाच आपण टेक्निकलसुद्धा म्हणू शकतो, टेक्निकल पोर्शन आहे असं सुद्धा म्हणू शकतो. आणि आपल्या सिलेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असणार आहे तो हाच असणार आहे इलेक्ट्रिकलचा. का बरं ते आपण समोर बघूच. त्याच्यानंतर दुसरा जो सिलेबस आहे, दुसरा जो एक्झाम पॅटर्नमध्ये आपल्याला टॉपिक दिलेला आहे तो आहे मॅथ. त्यालाच आपण ॲप्टिट्यूडसुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे रिझनिंग, ज्याला मराठीत आपण बुद्धिमत्ता असं सुद्धा म्हणतो. मॅथ्स आणि बुद्धिमत्ता हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचे होईल. आणि चौथा जो सिलेबस आहे, चौथा जो सब्जेक्ट आहे तो आहे मराठी, जो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. याच्यामध्ये काय विचारेल, काय कशा पद्धतीचा अभ्यास करायचा ते सुद्धा आपण बघू. ठीक आहे. आता आपण पहिलेच बोललो की इलेक्ट्रिकल म्हणजे टेक्निकल पोर्शन हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता का बरं महत्त्वाचं आहे ते सुद्धा बघू. ठीक आहे. तर आता टेक्निकलमध्ये आपल्याला 50 क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅथ्सचा जो आहे, मॅथ्समध्ये आपल्याला 20 क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यानंतर रिझनिंग जो आहे, ज्यालाच आपण बुद्धिमत्ता म्हणतो, याचे 40 क्वेश्चन विचारले जातील. हे क्वेश्चन आहे. आणि मराठी जो आहे, मराठीसाठी आपल्याला विचारले जातील 20 प्रश्न, 20 क्वेश्चन. आता टेक्निकल हा टोटल प्रश्न किती झाले आपले, याला जर आपण मोजले तर टोटल प्रश्न किती झाले, तर 130 प्रश्न टोटल आपले झाले. म्हणजे हा जो एक्झाम होणार आहे तो टोटल किती प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये, तर 130 प्रश्न असणार आहे. आता आपल्यासाठी प्रश्न महत्त्वाचे नसून एकूण मार्क्स किती असेल, कुठल्या टॉपिकवरती किती मार्क्स आहे, कुठल्या याचा किती कट ऑफ जातो हा सुद्धा महत्त्वाचा आहे. मग आता जसं इलेक्ट्रिकलचा पोर्शन आहे तर इलेक्ट्रिकलच्या पोर्शनचे टोटल आपले किती क्वेश्चन आहे, 50 क्वेश्चन आहे. तर ते एकूण 50 क्वेश्चन किती मार्कासाठी असणार आहे, तर ते असणार आहे 110 मार्क्ससाठी. हे किती असणार आहे, 110 मार्क्ससाठी. म्हणजे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होईल. आता जो मॅथ्सचा पोर्शन आहे, ॲप्टिट्यूडचा पोर्शन आहे, याच्यात 20 क्वेश्चन विचारले आहे आणि हा एकूण किती मार्क्सचा राहील, तर हा राहील 10 मार्क्सचा. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझनिंग बुद्धिमत्ता याच्यामध्ये 40 क्वेश्चन आहे. तर हा एकूण किती मार्क्ससाठी विचारला जाईल, तर हा विचारला जाईल 20 मार्क्ससाठी.
हा विचारला जाईल एकूण 20 मार्कासाठी. त्याच्यानंतर मराठी आहे. मराठीचे एकूण 20 प्रश्न आहे आणि हे प्रश्न विचारले जातील 10 मार्क्ससाठी. मग आता आपण या सगळ्यांची जर टोटल केली तर या सगळ्यांची टोटल किती येईल? 110, 120, 130, 140 आणि 150. म्हणजे एकूण किती मार्क्सची एक्झाम असणार आहे ही आपली महाट्रान्सको टेक्निशियन 4 पदाची? तर ती असणार आहे 150 मार्कची. तर या ठिकाणी आता बघितलं आहे टेक्निकल एकूण किती मार्क्सचं आहे? 110 मार्क्सचं. त्याच्यानंतर मॅथ्स जो आहे तो आहे 10 मार्काचा. त्याच्यानंतर रिझनिंग आहे 20 मार्काचा आणि मराठी जो दिलेला आहे तो दिलेला आहे 10 मार्कचा. म्हणजे याच्या सगळ्यात जास्त जो वेटेज आहे तो कशावरती आहे? इलेक्ट्रिकलवरती. कारण ही एक्झामच टेक्निकल रिलेटेड आहे. एक्झामच टेक्निकल रिलेटेड असल्यामुळे जो डिपार्टमेंट एक्झाम घेणार आहे तो सगळ्यात जास्त फोकस कशावर करणार आहे? तर टेक्निकल पोर्शनवरती फोकस करणार आहे. म्हणून हा जो टॉपिक आहे आपण याला सिलेक्शन टॉपिक असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला या एक्झाममध्ये सिलेक्शन देणारा टॉपिक म्हणजे एकदम इम्पॉर्टंट टॉपिक असं आपण या इलेक्ट्रिकलच्या सिलेबसला म्हणू शकतो. ठीक आहे. पण आपल्याला यालासुद्धा स्किप करता येणार नाही. का बरं? कारण हे सुद्धा मार्क्स आपले महत्त्वाचे आहे. हे एकूण 110 मार्क्सचे आहे. तर उरलेले जे आहे टोटल 40 मार्क्सचे आहे. त्यामुळे हा टॉपिकसुद्धा आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी. ठीक आहे. कारण आपण 110 मार्क्स आहे 110 मार्क्सचा अभ्यास करणार आहे. तर याच्यामध्ये आउट ऑफ तर घेणार नाही. याच्यामध्ये कुठले ना कुठले प्रश्न आपल्याकडून सुटले जातील, कुठले सॉल्व होणार नाही किंवा कुठले याचा आपला अभ्यास नसल्यामुळे होणार नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच मार्क आपण घेऊ आणि उरलेले जे 30 किंवा 35 मार्क्स याच्यामधले राहील. ठीक आहे. म्हणून हा सुद्धा टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी जसं इलेक्ट्रिकल टेक्निकलचा याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस करणार आहे अभ्यास करताना. तर याचा अभ्यास कसा करायचा, याचा अभ्यासाचा पॅटर्न कसा असला पाहिजे, याचा प्लॅनिंग कसा असला पाहिजे, टेस्ट सिरीज कुठल्या पद्धतीच्या सॉल्व करायच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कवर करणार आहे. तर आता सगळ्यात आधी एक्झाम पॅटर्न आपला झाला. आता आपण याचा बघणार आहे की सिलेबस कुठला कुठला आहे जो की इलेक्ट्रिकलशी रिलेटेड आहे. आता मागच्या वर्षीचा जो कट ऑफ झाला, मागच्या वर्षीचा म्हणजे याच्या आधीचा जो एक्झाम होता त्या एक्झामचा जो कट ऑफ होता तो जवळपास 55 मार्कावरती कट ऑफ लागलेला होता. आता 55 मार्क्स म्हणजे कसे? जसे 150 मार्क्स आहे. 150 मार्क्सचे 100 मार्क्स केले आणि त्या 100 मार्क्सचे कट ऑफ आला होता 55 मार्क्सचा. आता जवळपास यावर्षी जो आहे कट ऑफ जवळपास 58% लागेल. तर आता ही एक्झाम होण्यासाठी जसं आता याचं नोटिफिकेशन आलेलं आहे, नोटिफिकेशन आल्यानंतर याची जाहिरात येणार. जाहिरात आल्यानंतर आपल्याला फॉर्म भरावं लागेल. फॉर्म भरल्यानंतर त्याची एक्झामची तारीख येईल आणि त्याच्यानंतर आपली एक्झाम होईल. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेससाठी जवळपास आपल्याकडे 80 ते 90 दिवस ॲप्रॉक्स आहे. तर या 80 ते 90 दिवसामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकलचा पोर्शनसुद्धा कंप्लीट करायचा आहे, मॅथ्ससुद्धा करायचा आहे, रिझनिंगसुद्धा करायचं आहे आणि मराठीसुद्धा. आता हे सगळे टॉपिकसाठी आपल्याला 80 ते 90 दिवस आहे. त्याच्यामुळे आपण याचा सिलेबसचा प्लॅन कसल्या पद्धतीचा असला पाहिजे, त्याचा एक्झाम किंवा स्टडी कुठल्या पद्धतीची केली पाहिजे, हे सगळं गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघू की इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड सिलेबस कुठला असणार आहे, कुठले कुठले टॉपिक असणार आहे. तर आपण बघू की इलेक्ट्रिकलसाठी कुठल्या पद्धतीचा सिलेबस आहे किंवा कुठला सिलेबस जी आपली एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये असेल. तर सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊ इथे इलेक्ट्रिकल सिलेबस. तर सिलेबसमध्ये कुठले कुठले टॉपिक असणार आहे? तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचा जो असणार आहे तो आहे बेसिक इलेक्ट्रिकल. बेसिक इलेक्ट्रिकल हे सगळं आपल्या बुकवरती ज्याच्यावर आपण नोट्स काढणार आहे त्या सगळ्या नोट्सवरती नोट डाऊन करून ठेवायचं आहे. सगळ्यात पहिला टॉपिक आहे बेसिक इलेक्ट्रिकल. मग या बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये काय काय असेल तर आपल्याला ओहम्स लॉ बघायचा आहे. याच्यामध्ये
ओहम्स लॉ बघायचा आहे. त्याच्यानंतर EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स याच्या रिलेटेड टॉपिक बघायचा आहे. त्याच्यानंतर AC फंडामेंटल त्याच्यानंतर EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा एक टॉपिक असणार आहे. त्याच्यानंतर RLC सर्किट या सगळ्यांचा स्टडी करायचा आहे. RLC सर्किट हा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा टॉपिक होईल, कारण याच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन भरपूरच्या प्रमाणात विचारलं जातं. त्याच्यानंतर नेटवर्क थेरम, त्यालाच आपण NT सुद्धा म्हणतो. नेटवर्क थेरम हा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 2चा जो टॉपिक आहे तो आहे पॉवर सिस्टीम. एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. याच डिपार्टमेंटचा पेपर आहे, त्यामुळे डिपार्टमेंट याच्या रिलेटेड भरपूरसे प्रश्न आपल्याला विचारेल. तो आहे पॉवर सिस्टीम. आता पॉवर सिस्टीममध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो असणार आहे जनरेशन. पहिला टॉपिक कुठला असणार आहे, जनरेशन. आता हा जो जनरेशनचा टॉपिक आहे, जनरेशनच्या टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, इलेक्ट्रिसिटी तयार होताना याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईप्सचे पॉवर प्लॅन्ट आहे, त्या पॉवर प्लॅन्टचं कुठलं काम आहे, त्याच्यामध्ये कुठलं अल्टरनेटर यूज होतो, कुठलं टर्बाईन यूज होतो, हे सगळं आपल्याला या जनरेशन या टॉपिकमध्ये बघायचं आहे. आता एखादी इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यानंतर त्याला ट्रान्समिटसुद्धा करावं लागतं. तर दुसरा जो टॉपिक असणार आहे, जसं आपण याला नंबर A टॉपिक देऊ. पॉवर सिस्टीममध्ये आपल्याला नंबर A वर बघायचं आहे जनरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर B, याला नंबर B देऊ. नंबर B वरती बघायचं आहे ट्रान्समिशन. नंबर B वरती आहे ट्रान्समिशन. जसं इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी तयार होईल, तर तयार झालेली इलेक्ट्रिसिटी आपण ट्रान्समिट कुठल्या पद्धतीनं करतो, कुठल्या टाईपचे आपण टावर यूज करतो, त्याचा करंट किती असतो, किंवा त्याच्यामध्ये कोरोना लॉसेस काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. तर आपला नेक्स्ट जो टॉपिक आहे, नेक्स्ट टॉपिक असणार आहे डिस्ट्रीब्युशन. जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, पॉवर सिस्टीममधले हे जे 3 टॉपिक आहे एकदम महत्त्वाचे आहे आणि जास्तीत जास्त आपला महाट्रान्सकोची एक्झाम आहे. महाट्रान्सकोच्या एक्झाममध्ये हा टॉपिक एकदम मस्ट आहे. याच्यातला एकही टॉपिक आपल्याला स्किप करायचा नाही आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित अभ्यासायची आहे, जेणेकरून आपला कुठलाही मार्क याच्यावरती गेला नाही पाहिजे. आपले सगळे मार्क आपल्याला याच्यावरती कवर करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डिपार्टमेंट पॉवर सिस्टीमच्या रिलेटेड ट्रान्समिशनचं डिपार्टमेंट असल्यामुळे जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्याला याच्या माध्यमातलेच किंवा याच्या रिलेटेडच बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा एकदम महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे असं कन्सिडर करू. आणि सगळ्यात जास्त अभ्यास आपण पॉवर सिस्टीमच्याच रिलेटेड बघणार आहे. याच्यामध्ये कुठले कुठले सर्किट ब्रेकर आहे, कुठल्या टाईपचे टावर्स यूज करतात, कंडक्टर कुठल्या पद्धतीचे कुठल्या टाईपची यूज करतात, सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कवर करणार आहे. त्याच्यानंतर जो 3rd नंबरचा टॉपिक आहे, जसा पहिला टॉपिक आपला होता बेसिक इलेक्ट्रिकल महत्त्वाचा, त्याच्यानंतर पॉवर सिस्टीम एकदम महत्त्वाचा, आणि 3rd जो टॉपिक आहे तो आहे मशीन्स, ज्याला आपण मशीन्स किंवा मोटर असं सुद्धा म्हणतो. आता या मशीन्सच्या टॉपिकमध्ये किंवा मशीन्समध्ये कुठल्या कुठल्या मशीन्स येणार आहे त्या सगळ्या आपण बघू. आता याच्यामध्ये पहिली मशीन आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे DC जनरेटर. ठीक आहे. मशीन्समध्ये टोटल 7 टाईपच्या मशीन्स आहे. त्या 7 टाईपच्या मशीन्समध्ये सगळ्यात पहिली मशीन आपण अभ्यास करू ते म्हणजे DC जनरेशन.
जनरेटर, त्याच्यानंतर आहे DC मोटर, त्याच्यानंतर आहे ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर, या ठिकाणी लिहू आपण बाकीचं. त्याच्यानंतर 5 नंबरचा जो मशीन्स आहे, 5 नंबरची मशीन्स आहे ती आहे 3 फेज इंडक्शन मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर. त्याच्यानंतर 6 नंबरची जी मशीन्स आहे ती आहे अल्टरनेटर, आणि शेवटची मशीन जी आपल्याला अभ्यासायची आहे ती आहे सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस मोटर म्हणजे 3ऱ्या नंबरचा टॉपिकसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मशीन्समध्ये किंवा मोटर्समध्ये आपल्याला पहिला आहे DC जनरेटर, दुसरा आहे DC मोटर. आता याच्यापैकी कुठलीही एक मोटर आपण जर व्यवस्थित अभ्यासली तर आपल्याला दोन्हीही मोटर व्यवस्थित अभ्यासामध्ये येईल. याच्यामध्ये आपल्याला याचा प्रिन्सिपल बघायचा आहे, वर्किंग प्रिन्सिपल बघायचा आहे, कुठले कुठले पार्ट्स आहे, कुठले पार्ट्स कुठल्या मटेरियलपासून बनलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला DC जनरेटर म्हणजे पूर्ण मोटरमध्येच करायचं आहे. ठीक आहे. पण आता अभ्यास करताना जसं या 2 मोटरचा आपण अभ्यास केला तर दोन्हीही मोटर आपल्या क्लिअर होतात. म्हणजे कुठलीही एक मोटर व्यवस्थित अभ्यासली तर याच्या रिटर्नमध्ये आपला दुसरा मोटर व्यवस्थित होऊन जातं. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर आहे, याच्या रिलेटेड पण भरपूरसे क्वेश्चन आपल्याला या एक्झाममध्ये बघायला मिळणार आहे. कारण ट्रान्सफॉर्मरच्या रिलेटेड प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन असतात. पण ही जी एक्झाम आहे आपली, जी पारेषणची जी एक्झाम आहे, ट्रान्सको टेक्निशियनची जी एक्झाम आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न जे आपल्याला बघायला मिळणार आहे ते बघायला मिळेल ट्रान्सफॉर्मरच्या रिलेटेड. त्याच्यानंतर नेक्स्ट मोटर आहे सिंगल फेज मोटर आणि 5व्या नंबरची मोटर आहे 3 फेज मोटर. या दोन्हीही मोटर जवळपास सारख्याच आहे, यांचं प्रिन्सिपल पण सारखं आहे, थोडाफार फरक आहे. तर ज्यावेळेस आपण पूर्ण डिटेल याचा 1 बाय 1 मोटरचा अभ्यास करू त्यावेळेस त्याच्यातला फरक तुम्हाला लक्षात येईल. त्याचप्रमाणे एक मोटर आहे अल्टरनेटर आणि 7व्या नंबरची मोटर आहे सिंक्रोनस मोटर. तर ह्या मोटरसुद्धा दोन्हीही सारख्या आहे. एकाचा अभ्यास आपण व्यवस्थित केला तर रिटर्नमध्ये दुसऱ्या मोटरचा अभ्यास आपला व्यवस्थित होऊन जाईल. म्हणून कुठल्याही एक मोटर आपल्याला व्यवस्थित करायची आहे. पण आपण अभ्यास करताना 1 बाय 1 प्रत्येक मशीनचा व्यवस्थित अभ्यास करणार आहे, जेणेकरून आपले सगळे टॉपिक याच्या रिलेटेड छोटे मोठे जे काही कन्सेप्ट आहे ते सगळे कन्सेप्ट क्लिअर होईल आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट नसेल. तर मशीन्समध्ये आपली DC जनरेटर, DC मोटर, ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज इंडक्शन मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर, अल्टरनेटर आणि सिंक्रोनस मोटर या मशीन्स अभ्यासायच्या आहे. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे, आपले 3 टॉपिक झालेले आहे. बेसिक इलेक्ट्रिकल नंबर 1, नंबर 2 आहे पॉवर सिस्टीम, नंबर 3 आहे मशीन्स. आता नंबर 4चा जो टॉपिक आहे, नंबर 4चा जो टॉपिक आहे तो आहे इलेक्ट्रिकल वायरिंग, आणि इन्स्टॉलेशन. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. याच्या रिलेटेड आपल्याला जास्तीत जास्त इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल जे आहे त्याच्या रिलेटेड प्रश्न पाहायला मिळेल, किंवा कुठल्या टाईपची वायरिंग आपण कुठे वापरतो, घरी कुठली वायरिंग वापरतो, इंडस्ट्रीमध्ये कुठली वायरिंग वापरतो, असे छोटे मोठे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळेल. तर ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस जे महत्त्वाची MCQ टाईप, ही पूर्ण परीक्षा तुमची MCQ टाईपची असेल, मल्टिपल चॉईस टाईपची असेल. म्हणजे एक प्रश्न दिलेला असेल, त्याचे 4 ऑप्शन असेल. तर त्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला कुठला तरी एक सिलेक्ट करायचा आहे, त्याला म्हणतो आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन, शॉर्टकटमध्ये MCQ. तर पूर्ण MCQ टाईपची एक्झाम असणार आहे. तर जसं इलेक्ट्रिकल वायरिंगच्या रिलेटेड जे काही MCQ चान्सेस आहे की डिपार्टमेंट विचारेल,
तर त्याचे आपण नोट करून ठेवू आणि ते ज्यावेळेस आपण टेस्ट पेपर सॉल्व करू त्याच्यामध्ये इन्क्लूड करू, त्याच्यावरती डिस्कशन करू आणि तो कन्सेप्ट क्लिअर करू. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 5चा जो टॉपिक आहे तो नंबर 5चा जो टॉपिक असणार आहे मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंट. मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंट हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये काय बघायचं आपण एकदम शॉर्टकटमध्ये बघत आहे की कुठल्या याच्यामध्ये काय काय अभ्यासायचं आहे. हे जेव्हा आपण पूर्ण डिटेल अभ्यासू त्यावेळेस याच्यातला सगळा टॉपिक आपल्याला लक्षात येईल, कन्सेप्टसुद्धा क्लिअर होईल. मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंट जसे व्होल्टमीटर आहे, ॲमीटर आहे, वॅटमीटर आहे, या टाईपचे जे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे जे इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड आहे त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग याच्यामध्ये कुठले प्रिन्सिपल यूज होतात किंवा जे काही छोटे मोठे क्वेश्चन्स आहे ते सगळे क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर करू. त्याच्यानंतर नंबर 6चा जो टॉपिक आहे तो आहे इल्युमिनेशन. याच्यामध्ये जे काही आपण लाईट वापरतो, इंडस्ट्रीमध्ये कुठले लाईट वापरतात, घरगुती कुठले लाईट्स वापरतात, ते कशा पद्धतीने काम करतात, हे सगळं टॉपिक आपल्याला या इल्युमिनेशनमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर नंबर 7चा जो टॉपिक आहे तो असणार आहे आपला बॅटरी. नंबर 7चा जो टॉपिक आहे तो असणार आहे बॅटरी. त्याच्यानंतर नंबर 8वर आहे सेफ्टी. ठीक आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करताना कुठल्या टाईपची सेफ्टी आपण घ्यायला पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड, की जेणेकरून शॉक लागणार नाही, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. आपण कुठलंही काम करू तर ते काम करताना एकदम व्यवस्थित आणि सेफ्टी काम कुठल्या पद्धतीनं होईल त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या सेफ्टी टॉपिकमध्ये, सेफ्टी चॅप्टरमध्ये कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर नंबर 9चा जो टॉपिक आहे तो आहे मॅग्नेट. नंबर 9चा जो टॉपिक आहे तो मॅग्नेट. आणि मॅग्नेट हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशनपासून तर सगळ्या गोष्टी या मॅग्नेटवर डिपेंडेंट असतात. तर मॅग्नेटचं महत्त्वाचं काम आहे इलेक्ट्रिकलमध्ये. तर महत्त्वाचं काम असल्यामुळे आपण खूप डीपली याचा अभ्यास करणार आहे. मॅग्नेटचं नेमकं काम काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, नॅचरल मॅग्नेट म्हणजे काय, मॅग्नेटमुळे इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात निर्माण करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचे कॅल्क्युलेशन्स कशा पद्धतीचे असतात, या सगळ्या गोष्टी बेसिकपासून तर डीपपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण या मॅग्नेट टॉपिकमध्ये करणार आहे. त्याच्यामुळे मॅग्नेट टॉपिकसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 10वरती जो टॉपिक आहे तो आहे AC सर्किट. आता याच्यामध्ये बघा आपण बेसिक इलेक्ट्रिकल बघत होतो, तर बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये हा मॅग्नेटचा सुद्धा टॉपिक येईल, हा सेफ्टीचा सुद्धा टॉपिक येईल आणि हा AC इलेक्ट्रिकल. जसं या ठिकाणी आपण AC फंडामेंटल दिलं त्याचप्रमाणे AC सर्किटमध्येच RLC सर्किट वगैरे येईल. तर याला आपण स्पेशली याच्यासाठी घेतलं कारण AC सर्किटच्या रिलेटेड भरपूरसे MCQ टाईपचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. तर ते MCQ टाईपचे क्वेश्चन एकही आपल्याकडून स्किप व्हायला नको, किंवा एक्झाममध्ये जर एखादा प्रश्न विचारला तर त्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं AC सर्किटच्या रिलेटेड, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सेपरेटली घेतलेलं आहे. कारण या टॉपिकचा अभ्याससुद्धा आपल्याला डीपली आणि व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानंतर नंबर 11चा जो टॉपिक आहे इलेक्ट्रिकल सिलेबसमध्ये तो असणार आहे पॉलीफेज सिस्टीम. आता ही पॉलीफेज सिस्टीमसुद्धा बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये येतं किंवा पॉलीफेज सिस्टीम हे AC फंडामेंटलमध्ये येतं. पण आपल्याला ज्यावेळेस आपण जनरेशनचा अभ्यास करू तर जनरेशनच्या अभ्यासमध्ये पॉलीफेज सिस्टम महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिसिटी तयार होताना स्टार म्हणजे काय, डेल्टा म्हणजे काय, कुठल्या पद्धतीचं तयार होतं, 440 व्होल्ट कशा पद्धतीचं तयार होतं, 230
30 होल्ड कशा पद्धतीचा तयार होतं, हे सगळं आपण या पॉलीफेज सिस्टममध्ये बघणार आहे. त्यामुळे हा सुद्धा टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर लास्ट जो सिलेबसमध्ये आहे टॉपिक दिलेला तो असणार आहे इलेक्ट्रॉनिक्स. आता या इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेमीकंडक्टर टाईपचे मटेरियल, त्याचा अभ्यास, त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर, सेमीकंडक्टर, ट्रान्झिस्टर आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या आणि बाकी महत्त्वाचे MCQ हे सगळं आपण या इलेक्ट्रॉनिक्स टॉपिकमध्ये बघणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स टॉपिकमधूनही आपल्याला भरपूरसे क्वेश्चन या डिपार्टमेंटल एक्झाममध्ये बघायला मिळतात. ट्रान्सको टेक्निशियन 4 पदासाठी जी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स हा सुद्धा टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा होणार आहे. त्याच पद्धतीचा एक सिलेबस पुन्हा आहे जो मे बी जुने काही प्रश्न बघितले असता मला असं आढळलं की त्याच्यामध्ये काही क्वेश्चन कोडिंग डिकोडिंगचे सुद्धा आपल्याला मिळतात. आता कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय, जसं बायनरी आहे, ऑक्टेल आहे, हेक्सा आहे, तर त्याचं कन्व्हर्शन, कोडिंग डिकोडिंग म्हणजे कन्व्हर्शन हा आपण एक लास्टमध्ये सगळ्यात शेवटी टॉपिक ठेवणार आहे नंबर 13 वरती. या ठिकाणी लिहून सुद्धा घेऊ कन्व्हर्शन. ठीक आहे, कन्व्हर्शनमध्ये आपण सगळ्यात लास्टमध्ये हा टॉपिक ठेवू. सगळ्या सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर आपण ह्या कन्व्हर्शनला हात लावू. त्याच्या आधी आपण हे सगळे सिलेबस पाहून घेऊ. एकदा रिकॉल करून घेऊ. जसं इलेक्ट्रिकल सिलेबस ट्रान्सको टेक्निकल 4 पदासाठी जो सिलेबस आहे इलेक्ट्रिकलचा, याच्या बाहेरचे तुम्हाला एकही क्वेश्चन दिसणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिक आपण जे या ठिकाणी लिहिलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्या नोट्स काढायचे आहे, त्याची टेस्ट आपल्याला घ्यायची आहे आणि त्याला ॲनालिसिस करायचं आहे. तर त्याच्यानंतर हा सगळा सिलेबस आपण कवर केल्यानंतर आपला याच्या रिलेटेड बरेचसे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि MCQ टाईपचे जे क्वेश्चन आहे ते चुकण्याची शक्यता कमी असेल किंवा जेव्हा आपण याचा व्यवस्थित अभ्यास करू. एकदा रिकॉल करून घेऊ पुन्हा आपण. जसं इलेक्ट्रिकल सिलेबस आहे तर पहिल्या नंबरचा टॉपिक आहे बेसिक इलेक्ट्रिकल, दुसरा आहे पॉवर सिस्टीम. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो मशीन्सचा, जे 7 टाईपच्या मशीन्स आहेत त्या सगळ्या मशीन्स आपल्याला या मशीनच्या टॉपिकमध्ये घ्यायचं आहे. नंतर आहे आपला चौथा वायरिंगच्या रिलेटेडसुद्धा क्वेश्चन विचारतात, तर ते सगळे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. त्याच्यानंतर आहे मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंट, हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर इल्युमिनेशन, याच्यामध्ये लाईटच्या रिलेटेड सगळे टाईप्स विचारणार आहे, ते सुद्धा आपण बघू. त्याच्यानंतर बॅटरीचे सुद्धा काही कॅल्क्युलेशनवाले पोर्शन असतात, ते पूर्ण पोर्शन आपण या ठिकाणी बघू. त्याच्यानंतर सेफ्टी हा सुद्धा महत्त्वाचा आहे. मॅग्नेट, AC सर्किट, पॉलीफेज सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्व्हर्शन हा आपण सगळ्यात लास्ट बघू, जेणेकरून आपले सगळे टॉपिक कवर होईल. हा आपला सिलेबस आहे इलेक्ट्रिकलचा सिलेबस, सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यामुळे याच्यातले एकही क्वेश्चन आपल्याला स्किप करायचं नाही आहे. का बरं? कारण हे टोटल 110 मार्क्ससाठी विचारले जातात आणि 110 मार्क्स म्हणजे हा आपण आधीच बोललो की हा सिलेक्शन देणारा टॉपिक आहे. आपल्याला एक्झाममध्ये सिलेक्शन देणारा जर कुठला टॉपिक असेल तर तो आहे इलेक्ट्रिकल सिलेबस. तर आपल्याला याला व्यवस्थित अभ्यासायचं आहे आणि व्यवस्थित याच्या नोट्ससुद्धा कलेक्ट करायच्या आहे. आता याचा अभ्यास कसा करायचा, कुठले बुक्स वापरायचे, हा सुद्धा मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. तर त्याच्या रिलेटेडसुद्धा आपण एक छोटंसं कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. आता कुठले बुक्स वापरायचे, सुबोधशास्त्र याच्यामध्ये बरेचसे बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. याची रीडिंग सुरू ठेवायची, याचं वाचन सुरू ठेवायचं कंटिन्यूमध्ये, कारण एक्झाम जर आपल्याला काढायची आहे तर आपल्याला कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे.
त्याच्यामध्ये बुक पहिल्या नंबरचं सजेस्ट मी करेल की तुम्ही सुबोधशास्त्र कंटिन्यू वाचत राहा, त्याची रीडिंग कंटिन्यू करत राहा, जेणेकरून याचे बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर होईल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड MCQ टाईपचं कुठलं एखादं बुक असेल तर ते बुक घेऊन टाका. मार्केटमध्ये भरपूरसे अवेलेबल आहे, ऑनलाईन नेटवरती पण तुम्हाला मिळतील. तर MCQ इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड जे काही असेल ते MCQ तुम्ही बुक एखादा घेतला आणि त्याला रीडिंग चालू ठेवलं तरी तुमचा व्यवस्थित अभ्यास या ठिकाणी होऊन जाईल. आता आपण या ठिकाणी काय करणार आहे, आपले जे व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ क्लास जे असणार आहे, व्हिडिओ क्लास जे असणार आहे ते व्यवस्थित वॉच करायचे आणि वॉच केल्यानंतर त्याचे सेल्फ नोट्स काढायचे. आता नोट्स काढताना डायरेक्ट जसं या ठिकाणी व्हिडिओ क्लास झालेला आहे तर सोबत क्लासचे नोट्स काढायचे नाही. काढायचे कसे, व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यात आधी त्या व्हिडिओचा ॲनालिसिस करायचा. ॲनालिसिस केल्यानंतर सेल्फ नोट्स काढायचे. त्याच्यामुळे काय होईल की आपण त्या एखाद्या टॉपिकवर विचार केल्यानंतर जर तुम्ही नोट्स काढाल तर ते नोट्स तुमच्या नेहमीसाठी कामी पडेल. तर जर तुम्ही व्हिडिओ बघता जर तुमचे नोट्स काढत असेल तर ते काही कालांतरानंतर काय नोट्समध्ये लिहिलेलं आहे ते आपण विसरून जाऊ. त्याच्यामुळे व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्या लँग्वेजमध्ये व्यवस्थित नोट्स काढायच्या. आता आपण आधी बोललो होतो की आपल्याला जवळपास 80 ते 90 दिवस मिळणार आहे, म्हणजे जवळपास आपल्याकडे 3 मंथ आहे. मंथपेक्षा आपण दिवसाचा जर विचार केला तर आपल्याकडे एवढे दिवस आहे. तर एवढ्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जो सिलेबस आहे तो 100% कंप्लीट करायचा आहे. आणि कंप्लीट केल्यानंतर त्याचा वरती टेस्ट आपल्याला सॉल्व करायची आहे. टेस्ट सॉल्व केल्यानंतर त्या टेस्टला पुन्हा एकदा ॲनालिसिस करायचं आहे. ॲनालिसिस केल्यानंतर जे काही आपले चुकलेले आहे त्याच्यावरती काम करून आपल्याला रिझल्ट आणायचा आहे. तर हा आपला एक पॅटर्न असणार आहे. आपण सगळ्यात आधी सिलेबसला पूर्ण करू. सिलेबस पूर्ण झाल्यानंतर त्याचे टेस्टवर जास्तीत जास्त फोकस करू, कारण टेस्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून आपण टेस्टवरती फोकस करू. टेस्ट झाल्यानंतर जे काही क्वेश्चन आपले चुकत आहे त्या क्वेश्चनचा ॲनालिसिस करू आणि ॲनालिसिस केल्यानंतर जे चुकत आहे त्याला व्यवस्थित करून आपण आपला रिझल्ट 100% देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, जेणेकरून आपलं सिलेक्शन या पदाकरिता झालं पाहिजे. हा आपला एक टार्गेट 80 ते 90 दिवसासाठी ठेवू. तर महा ट्रान्सको टेक्निशियन 4 पदासाठी जो काही सिलेबस असणार आहे किंवा जो काही पॅटर्न असणार आहे त्याचा आपण कशा पद्धतीचा अभ्यास करणार आहे, त्याचा कुठला सिलेबस असणार आहे. जसं आपण आजच्या क्लासमध्ये फक्त टेक्निशियनसाठी जे काही सिलेबस कुठला असणार आहे ते पूर्ण डिटेलमध्ये बघितलं आहे. त्याच्यानंतर आपला मॅथ्सचा म्हणजे ॲप्टिट्यूडचा पोर्शनमध्ये काय काय टॉपिक असणार आहे डिटेलमध्ये, रिजनिंगमध्ये काय काय टॉपिक असणार आहे, मराठीमध्ये काय काय टॉपिक असणार आहे ते सुद्धा आपण बघू, पण ते नेक्स्ट क्लासमध्ये बघू. आजचा आपला जो मेन फोकस होता तो होता इलेक्ट्रिकल टेक्निकलचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये काय काय टॉपिक विचारेल, कुठल्या पद्धतीचा अभ्यास करायचा, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, हे सगळं आपण आजच्या क्लासमध्ये बघितलं. आता याचा आपण 1 बाय 1 रोजचा एक क्लास आपण अपलोड करणार आहे. पण आपली कंडिशन एक असणार आहे की अपलोड केल्यानंतर तो क्लास फक्त पाहायचा नाही आहे, तर त्या क्लासला ॲनालिसिस करायचं. कारण ॲनालिसिस केल्यानंतर कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस बघितल्यानंतर त्याला रिकॉल करतो, ॲनालिसिस करतो, तर ती गोष्ट किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रश्न येतात, तर ते प्रश्नसुद्धा आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर आपल्याला कुठलाही प्रश्न असेल तर तो प्रश्न 9096149346 या व्हॉट्सअप नंबरवरती, जो माझा नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही टाकू शकता, जेणेकरून जो नेक्स्ट लेक्चर होईल आपला त्याच्यावरती आपण त्या प्रश्नावरती डिस्कस करू. जेणेकरून असे प्रश्न जर तुम्ही स्वतः तयार करत असेल व्हिडिओ बघितल्यानंतर तर त्याच्यामुळे काय होईल की आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर होईल आणि
प्रश्न जर तुम्ही विचारत आहे तर त्याच्या रिलेटेड जो काही आजूबाजूचा जो कॉन्सेप्ट आहे त्या टॉपिकचा, तो कॉन्सेप्टसुद्धा आपला कवर होईल. जसा एका स्टुडंटनी जर एखादा प्रश्न विचारला तर त्या क्वेश्चनचा दुसऱ्या स्टुडंटलासुद्धा फायदा होईल. पण प्रश्न कशी विचारायचे तुम्ही स्वतः ॲनालिसिस केल्यानंतर, ॲनालिसिसवरती सगळ्यात जास्त फोकस करायचं, कारण हाच आपल्याला सिलेक्शन देणारा पोर्शन असू शकते, सिलेक्शन देणारी एक मंत्र असू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा ॲनालिसिस करायचा. आपण प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ क्लास या ठिकाणी घेणार आहे, एक्झाममध्ये विचारणार आहे, त्याच टॉपिकवरती आपण फोकस करणार आहे. सगळा टॉपिक झाल्यानंतर आपण स्पेशल टेस्ट सिरीज पण चालू करणार आहे. त्या टेस्ट सिरीजला सुद्धा ॲनालिसिसच्या रूपात आपण सॉल्व करणार आहे. तर मित्रांनो, आपण नेक्स्ट क्लासमध्ये बाकीच्याचा सिलेबस जो होता, जसा मॅथ, रिजनिंग आणि मराठी याचा सिलेबस काय असेल तो बघू, आणि त्याच्यानंतर आपण बेसिक इलेक्ट्रिकलपासून सुरू करू. तर आपला कन्व्हर्शनपर्यंतचे जे आपण 13 टॉपिक या ठिकाणी बघितले ते 1 बाय 1 आपण सॉल्व करू. याच्यामध्ये जवळपास आपले 150 ते 160 व्हिडिओ असणार आहे आणि ते आपल्याला जवळपास 80 ते 90 दिवसात संपवायचे आहे. सोबत आपल्याला टेस्ट पण सॉल्व करायची आहे. टेस्टसाठी सुद्धा आपण काही अरेंजमेंट करू, त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला वेळोवेळी येत राहील. ठीक आहे, तुम्हाला कुठलाही डाऊट असल्यास तुम्ही विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.